हा घाट संगमी घाट आहे. याच्यामध्ये इथून जी नदी वाहत येते हा महाराजपूर घाट आहे. त्या घाटाचं नाव आहे महाराजपूर. तुम्ही महाराजपूरमध्ये आहात आणि महाराजपूरमध्ये ह्या घाटावरती तुम्ही बघाल तर ही जी नदी इकडनं वाहत येते हिचं नाव आहे बंजारा. ही बंजारा नदी आहे. समोरून जी वाहत येते ती नर्मदा मैया आहे. या दोन्हीचा इथे संगम आहे. पाठीमागची जागा आहे तिथे दोन्हीचा संगम आहे. हा संगम होऊन मग नर्मदा आणि बंजारा या दोघी जणी या बाजूला वाहतात. हा पूर्ण एलकट आहे. इथे मॅप सुद्धा मिस्टेक करतो. त्यामुळे इथे चालवत असताना कमीत कमी 2 वेळा रिव्हर्स उलटा सुलटा करावं लागतं. त्याचं कारण आहे की नक्की क्रॉस होणारी नदी कुठली ते कळत नाही. मग मॅप वरती चेक करावं लागतं की बंजाराच क्रॉस होते ना. बंजारा क्रॉस करायला काही प्रॉब्लेम नाही, पण नर्मदा क्रॉस नाही व्हायला पाहिजे. तर नर्मदा मैया अशी येते, बंजारा अशी येते आणि मग दोन्हीचा संगम होतो. जिथे संगम होतो तिथे सरस्वती प्रगट होते. सरस्वती प्रगट होऊन मग हा संगम असा इकडे जातो. तर हा त्रिवेणी संगम आहे. ज्या घाटावर तुम्ही आहे हा त्रिवेणी संगम आहे. हा महाराजपूरमध्ये येतो आणि या घाटाचं वैशिष्ट्य असं आहे की 12व्या अध्यायामध्ये नर्मदा पुराणामध्ये जन्मेंद्र राजाला वैशंपायन ऋषी सांगतात की राजा तुझ्या पूर्वजांना हनुमानाचं दर्शन झालं, तुझ्या पूर्वजांना हनुमान भेटला. मग त्यावेळेला ते म्हणतात की नर्मदा परिक्रमा करताना ते म्हणले हो नर्मदा परिक्रमा करताना तुझ्या पूर्वजांची हनुमानाची भेट झाली. मग जन्मेंद्र राजाला खूप कुतूहल निर्माण झालं आणि जन्मेंद्र राजाने विचारलं की ती भेट कुठे झाली मला सांगा. त्याच्यावर वैशंपायन ऋषी म्हणले की तथो गच्छेंतु राजेंद्र, आपण आता तिथेच जाऊया आणि ज्या जागेवरती भेट झाली त्या जागेवरती ती भेट कशी झाली काय झाली ते ऐकूया. मग पांडवांना घेऊन मार्कंड ऋषी या ठिकाणी आले. ज्या वेळेला महाराजपूर घाटावरती त्यावेळेला युधिष्ठिराने विचारलं की हा सुंदर घाट आहे आणि वाहत येणारी नदी कुठली आहे. त्यावेळेला ते म्हणले की बंजारा नावाची नदी आहे. ही इकडनं वाहत येते आणि समोरून वाहत येते ती नर्मदा मैया आहे. आणि युधिष्ठिर आपण इथे स्नान करायला पाहिजे. हा खूप महत्वाचा घाट आहे का तर इथे गुप्त स्वरूपामध्ये सरस्वती आहे. मग गुप्त स्वरूपामध्ये इथे सरस्वती का आहे हा प्रश्न युधिष्ठिराने मार्कंडेय ऋषींना विचारला आणि त्याला मार्कंडेय ऋषी म्हणले की बघ नर्मदा मैयामध्ये ज्यावेळेला आपण एवढ्या वेळा आपण स्नान केलं, एवढ्या आपण डुबक्या मारल्या, प्रत्येक ठिकाणी आपण राजन स्नान केलं, तुझ्या एक गोष्ट काय तू ऑब्झर्व केली का, तुझ्या लक्षात आलं का? युधिष्ठिर फक्त भौतिक यात्रा करत नव्हते. हा त्यांचा सर्वात मोठा आयुष्यातला सन्मान होता. पांडवांनी कुठलीच गोष्ट भौतिकता म्हणून केली नाही तर त्याच्या पाठीमागे सायन्स काय तेही समजावून घेतलं, त्याच्या पाठीमागे अध्यात्म काय समजावून घेतलं आणि मी त्याच्यामधनं काय घ्यायला पाहिजे हेही समजावून घेतलं. आमचा प्रॉब्लेम फक्त एवढाच होतो की आम्ही ना भौतिकतेमध्ये यात्रा करत ना आम्ही परमार्थिक यात्रा करत आणि आम्ही सर्व संपन्न ज्ञानी आहे. आम्हाला कुठल्याही गोष्टीची गरज नाही. हम बहुत ज्ञानी आहे. आमच्या आश्रमामध्ये जो बोर्ड आहे ना तो तुम्ही तुमच्या घरावर लावून ठेवा. आमच्या आश्रमामधले डॉगी होते त्यांच्या बाहेर बोर्ड लावला या ज्ञान मत बाटी, हम बहुत ज्ञानी आहे. तुम्ही तुमच्या घरावरती लावू शकता बिंदास की मैं या ज्ञान मत बाटो, हम बहुत ज्ञानी आहे. तर त्याप्रमाणे आपण ज्ञानी आहे म्हणून आपल्याला कुतूहलच आयुष्यामध्ये नाहीये. सर्वात मोठा प्रॉब्लेम आपल्या आयुष्यात जगताना आहे की आपल्याला कुतूहलच नाही कुठल्या गोष्टीचं. शाळेमध्ये ट्रिप होती ना त्या ट्रिप मध्ये तुमच्याकडे कुतूहल होतं. बघा तुम्ही कुठे जायचं तर तुम्हाला आनंद होता, कुतूहल होता. तुम्ही सगळ्या जणांनी त्या पोंच्याला बघितलं असेल तर संध्याकाळी त्या सगळ्या शाळेच्या ट्रिप आलेल्या तुम्ही सगळ्यांना त्या अवस्थेमध्ये बघितलं असेल. ती मुलं कशी खेळत होती. एकच दिवस त्यांना भेटणार, येण्याच्या दिवशी आई ओरडणार, हे मुलांचे जाऊ नको, हे नको, ते नको, ते नको. काय चेहऱ्यावरती उल्हास होता त्यांच्या. त्यांना त्या स्वामीनारायण टेम्पलशी पण काही घेणं देणं नव्हतं. त्यांना तिथल्या हत्तीशी पण घेणं देणं नव्हतं. त्यांना तिथल्या नर्मदेशी घेणं देणं नव्हतं. का तर ते त्यांच्या स्वरूपामध्ये होते. त्यांना पूर्णपणे आनंद होता. ते त्यांच्या निजानंदामध्ये होते. त्यांचे मित्र, त्यांचे खेळ कोण खेळत होता, त्यांच्या आवडीचं जेवण होतं. पावभाजी होती, त्याच्यानंतर आणखी चायनीज होतं, गुलाबजाम होता आणि ते त्यांना जेवढं लागेल तेवढं ते प्रत्येक जण घेत होते. किंवा त्यांना खायची गरज पण नव्हती कारण भूक त्यांना लागलेलीच नव्हती कारण ते अखंड त्यांच्या आनंदामध्ये होते. ते तर फक्त फॉर्मॅलिटी म्हणून सगळ्या गोष्टी ठेवलेल्या होत्या. ते जे आयुष्य जगत होते ना तसं आयुष्य आम्हाला जगता यायला पाहिजे आणि आम्ही ते आयुष्य मिस केलंय. कुठेतरी नर्मदेच्या किनाऱ्यावरती येऊन आम्हाला ते शिकायला पाहिजे की आम्ही त्या आयुष्यामध्ये राहायला पाहिजे. निजानंदी राहणे, स्वरूप योग नाही, फक्त निजानंदामध्ये. जिथले गेले तिथलेच त्याच अवस्थेमध्ये त्यावेळेला आम्हाला तिथला आनंद मिळू शकेल. प्रॉब्लेम इतकाच आहे की आम्ही तो आनंद घेत नाही. दुसरं म्हणजे भौतिकतेमध्ये की आम्ही फक्त आमचं तेच आहे की वॉशरूम भौतिकता आमच्या शरीराची. मग काय गुरुजी आम्ही जायचं नाही का? पुढच्या वेळेला एक बरोबरच घेऊन ठेवा. वॉशरूमच बरोबर. काय झालं गुरुजी वॉशरूम लगेच टेम्पोत जायचं. पाहिजे तेवढी यात्रा वॉशरूम मध्ये करा, काही प्रॉब्लेम नाही. कुठेतरी भौतिकतेमध्ये शरीरावरती कंट्रोल आणा. काय 10 वेळा वॉशरूम करावं लागतं, नाही लागायला पाहिजे. तुम्ही निजानंदामध्ये तुमच्या आनंदामध्ये शाळेमध्ये होते त्यावेळेला शाळेमध्ये टोल पडायचा ना तेव्हा तुम्ही शूला जायचे, तेव्हा तुम्हाला लागायची पण नाही. शाळेत आहे का तुम्ही आता टोल द्यायचा का शूचा?
तुमचं तुम्हाला कंट्रोल यायला पाहिजे आणि हे शिकलं तरच नर्मदा परिक्रमा शिकलं, हे परिवर्तन आणलं तरच परिवर्तन आलं. नाही तर काय नाही, 15 दिवस इथे गुरुजी खूप छान यात्रा झाली, छान छान व्हॉट्सअपला मेसेज येतील, वा 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 खूप खूप कौतुक, काय यात्रा केली. बस 16व्या दिवशी सगळं संपलं, पुन्हा तुमची निजी यात्रा चालू झाली. पण असं होऊन देणार नाही. तुम्ही मागडा गुरु केलाय, तुम्ही माझा हात नाही, मी तुमचा हात धरलाय. तुम्ही सोडूनही जाऊ शकत नाही आणि मी सोडणार नाही, तुम्ही म्हणलं नाही. बघा टाळ्या कधी वाजवायच्या ते पण कळलं तुम्हाला. आता मी श्वास घेतला, तुम्ही टाळ्या वाजवल्या. असं एक तारी व्हायला पाहिजे, असं तारी व्हायला पाहिजे. मला सांगावं नाही लागलं पाहिजे की टाळ्या वाजवा, मग तुम्ही वाजवता आणि मी श्वास घेतोय. निलेश गुरुजी होते ना आमचे, म्हणजे नो डाऊट की दीपक गुरुजी खूप चांगली सेवा करतात आणि खरोखर ते खूप निष्णात आहेत, ते ज्ञानी आहेत. म्हणजे आणि कारण कुलकर्णी गुरुजींच्या हाताखाली निलेश गुरुजींच्या बरोबरच ते तयार झाले, त्यांनी दीक्षा दिली. पण निलेश कुलकर्णी आणि मी आम्ही एकाच आश्रमाचे, आम्ही एकाच आश्रमामध्ये आम्ही गुरुबंधू आहेत. आमचे दोघांचे गुरु एक होते. त्याच्यामुळे आमचं ट्युनिंग इतकं जबरदस्त जमायचं ना की मला माहितीये की आता काय म्हणायचंय. मी फक्त तेवढ्या श्लोकावरती पोहोचलो नाही ना. सगळ्या सांगायला रावणाने काय स्तुती केली हे लगेच अपडेट झाले. ते त्याच वेळेला स्तुती चालू करायची की मला पूर्णपणे रिलॅक्स, की ते स्तुती म्हणणार त्यांना माहितीये 6 श्लोक म्हणले, गुरुजी रिलॅक्स झाले, पुढचा सत्संग तेवढा स्ट्रॉंग होईल. वास्तूचा प्रवेशाचा मंत्र मी म्हटलं काय मंत्र म्हणता म्हणून सांगा, त्यांचा मंत्र लगेच चालू व्हायचं, सांगावं नाही लागायचं काय मंत्र म्हणतात ते सांगा. मग त्या प्रवेश आम्ही ते मंत्र म्हणणार आणि थांबणार, तोवर मी श्वास घेणार. तिसरा ऑप्शन असतो की हे जर असे काम करतात पुढे मागे तर तुम्ही, कारण संवाद तुमच्याशी चालतोय, तुम्हाला टाळ्या कधी वाजवायच्या ते कळलं पाहिजे. बस तेवढ्या वेळात माझा श्वास झाला की पुढचा सत्संग तेवढा स्ट्रॉंग तुम्हाला मिळेल, तो पण तुमच्या बेनिफिट करताय, माझ्या नाही. तर त्या अनुषंगाने या ठिकाणी मार्कंडेय ऋषींच्या बरोबर युधिष्ठिर आला, युधिष्ठिराला स्नान वगैरे घातलं आणि त्यावेळेला युधिष्ठिराने इच्छा व्यक्त केली की मार्कंडेय ऋषी इथल्या ह्या याच्याबद्दल मला सांगा. त्यावेळेला मार्कंडेय ऋषी विचारतात की राजा तू काय ऑब्झर्व केलं. त्याला युधिष्ठिर म्हणतो एक मोठी गोष्ट मी ऑब्झर्व केली, आतापर्यंत नर्मदेमध्ये जिकडे तिकडे मी स्नान केलं त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मला फक्त नर्मदेमध्ये गोटे भेटले, मला नर्मदेमध्ये गोटे भेटले, मला दगड भेटले, मला कुठेही माती भेटली नाही. आणि हा पहिला असा मला हा म्हणजे की नर्मदा तट मिळतोय की मी जिथे माती बघितली. मी पहिला नर्मदेमध्ये आतमध्ये उतरलो तेव्हा मला कळलं की इथे माती आहे. प्रभू माझ्या हिशोबाने मी एवढाच फरक तुम्हाला सांगू शकतो, बाकी मी नाही सांगू शकत. मार्कंडेय ऋषी म्हटले बस मला तेवढ्याच फरकाची तुझ्याकडनं अपेक्षा आहे. हा तो घाट आहे ज्या घाटामध्ये नर्मदेमध्ये गोटे नाहीये, नर्मदेमध्ये माती आहे. मग मार्कंडेय ऋषींना त्यावेळेला युधिष्ठिराने जो प्रश्न विचारला तोच प्रश्न जन्मेंजय राजांनी वैशंपायन ऋषींना विचारला की इथे माती काय ते मला सांगा आणि या घाटाचं महत्व काय ते मला सांगा. इथे कथा येते बकुलीची, खूप अर्थपूर्ण म्हणजे की सत्संग आहे आणि तुमच्या आयुष्यामधला सौभाग्याचा दिवस आहे की असं पण तुमच्या आयुष्यामध्ये घडू शकतं, असं पण तुमच्या हातामधनं होऊ शकतं. सर्वात पहिले मोठं आश्चर्य होतं की आतापर्यंत तुम्ही ऐकलेलं याच्या त्याच्या हातून अग्नी येतो. ज्या दिवशी गणेश याग होता तुमच्या सगळ्यांच्या हातून अग्नी आला, तुम्ही बघितलं. अग्नी आणण्यामागे एक फक्त भौतिक घटना होती की तो आरणी मंत्र आहे, त्या आरणी मंत्रामधनं तुम्हाला अग्नी निर्माण करायचा संस्कार हा आहे की तुम्ही तेवढे पवित्र आहात. ती नर्मदा मैया तेवढी श्रेष्ठ आहे की तिच्यामध्ये स्नान केल्यानंतर तेवढी पवित्रता तुमच्या अंगामध्ये येते की तुमच्याही हातून अग्नी प्रगट होऊ शकतो. हे परिवर्तन अनुभव काय असेल तर अनुभव हाच आहे. कुणाला अश्वत्थामा भेटला आणि कुणाला राम भेटला, त्याला तोंडावर विचारलं तुमचं अग्निमुक्त बंद झालं का, बोलले नाही 2 वेळा जावं लागतं. मग का भेटलं. अरे देव भेटल्यानंतर प्राणभूक विसरायला पाहिजे, वॉशरूम विसरायला पाहिजे, सगळं संपायला पाहिजे तुमच्या आयुष्यामधलं. ते संपलं नाही आणि हे सगळं त्यांना मिळालं. ते मिळाल्यानंतर गप्प बसलं, त्या लोकांनी पुस्तकं छापली की नर्मदा परिक्रमे मला अश्वत्थामा भेटली. मला सांगाय तुमच्या लाईफ मधली सिक्रेसी आहे ना, सिक्रेसी आहे तुमच्या लाईफ मधलं. तुमचं अफेअर करता का, लग्नाची स्टोरी सगळ्यांना सांगता, तुमच्या बेडरूम मध्ये काय घडलं जगाला माहितीये, कोणी पुस्तक लिहिलं का. ती पहिली रात्र माझ्याबरोबर बेडरूम मध्ये अशी घडली. ऐकायला कठीण आहे, मी बोलायला नाही पाहिजे असं तुम्हाला वाटेल, परंतु हे प्रॅक्टिकल आहे. हे प्रॅक्टिकल आहे, समजून घ्यावं लागेल. मग तुमचं अफेअर नाही ना लीक करत तुम्ही, ती तुमची सिक्रेसी झाली. हे देवाबरोबर तुमचं अफेअर आहे, तुम्हाला घडलेले अनुभव आहे, तुम्ही काय लोकांना शेअर करता. आणि लाखो रुपयाची लोकांनी पुस्तकं विकत घेतली आणि ती वाचून लोक म्हणतात हा मला नाही भेटलं पण अश्वत्थामा. अरे त्याला नाही भेटलं तुला कुठं भेटेल. अश्वत्थामा काय मूर्ख आहे तुम्हाला भेटायला. हनुमान भेटला आणि त्याने आम्हाला खांद्यावर घेतला आणि त्याने रामाला आणि लक्ष्मणाला खांद्यावर घेतलेलं. त्याला अक्कल आहे स्वतःची, कुणाला खांद्यावर घ्यावं. तुम्ही लग्न केलं तिथे तुमच्या बायको फक्त तुमच्या डोक्यावर गेलाच वाटणार, बाकी काय नाही. तुम्हाला कोण उचलून नाही घेणार. असं मी काय लग्नाच्या विरुद्ध नाहीये, माझंही लग्न झालेलं आहे. धनुच्या पण लग्नाच्या मी विरुद्ध नाहीये. त्याच्या हाडीपर्यंत मी 100% त्याच्या बरोबर आहे. पुढचं तुम्ही सांभाळून घ्या.
तर त्याप्रमाणे म्हणजे की मार्कंडेय ऋषींनी विचारलेल्या प्रश्नाला युधिष्ठिर उत्तर देत आहेत आणि युधिष्ठिर त्यावेळेला इच्छा व्यक्त करतात की या घाटाचं मला वैशिष्ट्य सांगा. जन्मेंद्र ऋषी वैशंपायन ऋषींना सांगतात. त्यावेळेला वैशंपायन ऋषी म्हणतात की राजा, खूप जुन्या काळामध्ये इथे एक मोर आणि मोरणी होती. त्या मोर आणि मोरणीचं दोघांमध्ये एकमेकांमध्ये खूप जिव्हाळा होता, खूप प्रेम होतं. दोघं जण या ठिकाणी आयुष्य दाम्पत्य जीवनामध्ये व्यतीत करत होते. दोघांचं एकमेकावर खूप प्रेम होतं. दोघं जण एकत्र राहायचे आणि एकत्र सगळ्या गोष्टी करायचे. एक दिवस असं झालं की या ठिकाणी काही भिल्ल लोकांच्या टोळी आली. त्यांना अन्न हवं होतं म्हणून त्यांनी मोर आणि मोरणी दोघांनाही मारून टाकलं. मारून टाकल्यानंतर त्यांना शिजवलं आणि त्यांना शिजवून त्यांचं मांस जे आहे ते खाल्लं. पुढे असं झालं की मोरणीची जी हाडं होती ती मोरणीची हाडं कावळे वगैरे त्यांनी उचलून नेली आणि मोरणीची काही हाडं जी आहेत ती नर्मदेच्या जलामध्ये पडली. नर्मदेच्या जलामध्ये पडली. तिथे मोरणीचं कल्याण झालं आणि मोरली पुढे राजाच्या उठामध्ये जन्माला आली. म्हणजे राजघराण्यामध्ये तिचा जन्म झाला. ती राजकन्या झाली. राजकन्या झाल्यानंतर तिच्या आयुष्यामध्ये कुठल्या गोष्टीची कमतरता राहिली नाही. सगळ्या प्रकारचे आनंद आणि सगळ्या प्रकारचं सुख तिच्या पायाशी लोळत होतं. राजा खूप गुणी होता. कान्यकुब्ज देशामधला राजा होता. म्हणजे युपी साइड येते. कान्यकुब्ज देशाचा राजा आणि त्याची ती कन्या जी पाठीमागच्या जन्मी मोरली होती आणि खूप आनंदामध्ये होती. आणि आनंदामध्ये असताना राजाने सांगितलं की आता तू उपवर झालेस, म्हणजे आता तुझं वय झालंय, तर आता चांगला राजा बघून तुझं स्वयंवर करायला पाहिजे, तुझं लग्न करायला पाहिजे, जेणेकरून तू आता राजकन्या म्हणून आयुष्य जगशील. मी तुला खूप चांगलं स्थळ बघतो की माझ्यापेक्षा तू आनंदामध्ये राहशील. याच्यावर पतंग अडकले आणि आपल्यावर पतंग अडकले. तो त्याच्या आनंदात त्याला काही घेणं देणं नाही. तुम्ही कुठं आलाय आणि त्याचं कुठे अडकलंय बघा, त्याला त्रिशूळाशी पण घेणं नाही. त्रिशूळात अडकलं. शंकराला काय वाटेल, काही घेणं देणं नाही. माझा आनंद काय आहे, पण जीवन असंच आहे, सत्संग असंच. तर त्याप्रमाणे म्हणजे की मोरणी म्हणजे त्या ह्याच्यामध्ये झालेली ती उपवर झालेली राजकन्या आता लग्नाच्या विचाराने राजाने तिच्या डोक्यामध्ये खूळ टाकलं आणि ती विचार करत म्हटली. आणि त्याच रात्रीमध्ये तिला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. तिचा पाठीमागचा जन्म आठवला आणि पाठीमागच्या जन्मामध्ये तिच्या मोराची तिला आठवण झाली. तिच्या मोराची आठवण झाल्याच्या नंतर तिने त्याच आत्मज्ञानाने जाणून घेतलं. त्यावेळेला तिला कळलं की तिच्या मोराला अजून सुद्धा मोक्ष मिळालेला नाही, त्याला अजून सुद्धा गती मिळालेली नाही. तो तशाच अवस्थेमध्ये तिथे फिरतोय आणि तो असं जीवन व्यतीत करत असताना, तो अशा योनीमध्ये असताना मी हे सगळं सुख उपभोगते. का तर मी एवढे दिवस अज्ञानामध्ये होते आणि आता मला ज्ञान चक्षुनी बघितलं तर मला पहिले त्याला मुक्त करायला पाहिजे. माझ्यावरती त्याचं ऋण आहे, कारण तो या योनीमध्ये असताना सुद्धा कंटिन्यू माझ्या अनुसंधानामध्ये आहे. त्याला अखंड असं वाटतंय की मी त्याच्याकरता काहीतरी करीन आणि निश्चितपणे मला गती प्राप्त करून देईल. त्यांनी माझ्यावर खूप निरागस प्रेम केलेलं आहे आणि मग निरागस प्रेम केलेलं असताना त्या ठिकाणी ती खूप व्यतीत झाली, खूप रडायला लागली. दुसऱ्या दिवशी राजकन्या रडतीये म्हणून राजा तिच्या महलामध्ये गेला. राजाने प्रेमाने विचारलं की बाळा तुला काय हवंय ते सांग, तुला लग्न करायचं नसेल तर नको करू, काही प्रॉब्लेम नाही. खरंच आमच्या बापाने आम्हाला असं सांगितलं असतं तर किती बरं झालं. म्हणजे महिलांच्या बाबतीत राजाने सांगितलं की तू लग्न नाही केलंस तरी चालेल. ती म्हणली नाही, म्हणून तुम्ही मला इतकं प्रेमामध्ये ठेवलंय की तुमच्या आज्ञेचं मी उल्लंघन करू शकत नाही, पण बाबा माझी खरंच लग्न करायची इच्छा नाही. तो म्हणला का, म्हणून एवढं काय तू संसारामध्ये दुःख बघितलंयस, तिच्या दुःखामुळे तुला लग्न करायचं नाही. ती म्हणली दुःख बघितलं नाही, परंतु या गोष्टीवरती तुम्ही विश्वास ठेवा नाही तर नका ठेवू, पण मला माझ्या पाठीमागचा जन्म ज्ञात आहे आणि माझ्या पाठीमागच्या जन्मामध्ये असलेला माझा मोह, त्याचं माझ्या जीवापाठ प्रेम आहे. तो आज सुद्धा भटक्या योनीमध्ये आहे. त्याचं कल्याण झाल्याशिवाय, त्याला गती मिळाल्याशिवाय मी जन्म कसा काय घेऊ ते मला सांगा. त्या निरागस भावनांचा आणि स्वतःच्या मुलीच्या प्रेमाचा राजाने त्या ठिकाणी सन्मान केला आणि म्हणला की नशिबाने आपण राजे आहोत. आपण विद्वानातला विद्वान ब्राह्मण ठरून आणू, विद्वानातलं विद्वान शास्त्र शोधून काढू आणि त्याप्रमाणे निश्चितपणे त्या मोराची हाडं जरी आपल्याला मिळाली तरी त्याला गती कशी प्राप्त करून द्यायची याच्यावर उपाय बघू. आज राजाने पंचांग प्रेमी जे लोक आहेत किंवा पंचांगामध्ये जे विद्वान लोक आहेत त्यांना सगळ्यांना बोलवलं, परंतु त्यांच्या सगळ्यांच्या भेटीमध्ये निष्फळ ठरलं. त्यांनी राजाला सांगितलं आता किती योग निघून गेले असेल, किती वर्ष झाले असेल, कुठे ते हाडं भेटणार, काय भेटणार, असं काय होऊ शकत नाही. परंतु त्याच्यामध्ये एक चांगला माणूस भेटला. त्यांनी सांगितलं की हा ते माधव गुरुजी आहेत, त्यांना रमल विद्या येते, त्यांना जर बोलवलं तर ते काही मदत करू शकतात. कान्यकुब्ज देशामध्ये असा एक विद्वान त्यांना भेटला, ज्या विद्वानाला रमल नावाची विद्या आहे. आपण वापरतो रुमाल आणि विद्वान वापरतात रमल. तर रमल नावाची विद्या आहे. रमल नावाच्या विद्येचं वैशिष्ट्य आहे, जसं रुमाल काम करतो ना तसं रमल पण काम करतो. रमल कुठलाही
कलंक धुवून काढू शकतो. रमण कुठलीही घटना दुरुस्त करू शकतो. खूप सुंदर शास्त्र आहे. तर रमण शास्त्र माहिती असलेल्या त्या माणसाला पाचारण करा, त्याला बोलवा. त्याला जर बोलवलं आणि त्याने हुकार दिला तर तो हे हुडकून काढू शकतो की हाडं कुठे पडलं. राजाने सांगितलं त्वरित बोलवा, किती महागडा असेल तरी चालेल, पैसे माफ. पैसे माफ, चांगली वस्तू महागात मिळते. तुम्ही महागाईतला गुरु केलाय. त्याप्रमाणे मग त्याला बोलवलं. विद्वान आला, विद्वान बसले. विद्वानाने राजाला सांगितलं. राजाला पहिलं तो म्हणला की याच्या पाठीमागचा उद्देश काय तुम्हाला सांग. ते मोराचे हाडं का शोधायचे ते सांग. राजाने त्याला खरी कहाणी सांगितली की असं असं आहे. त्याला खरोखरी त्याच्यामध्ये दम वाटला की खरंच या गोष्टी करता मी कार्य करायला पाहिजे. नाही तर तो म्हणला यापेक्षा मी साधनेमध्ये आनंदी आहे आणि मला कर्म करायची काही गरज नाही. आम्ही आणि माधव गुरुजी एकाच संप्रदायातले होतो. आम्हाला कर्म करायची गरज नाही. आमच्या तुला असेच भेटतं. तुझ्या कामामध्ये खरंच दम आहे म्हणून मी हे स्वीकारतो. फक्त त्याला विचार की तुम्हाला परिसर सांग. राजाने राजकन्याला विचारलं की तुला आठवणीत असेल तर मला फक्त परिसर सांग. त्यावेळेला ती म्हणली की बंजारा नावाची नदी आहे आणि नर्मदा नावाची नदी आहे. या दोघांचा संयोग होतो आणि त्या ठिकाणी खूप घनदाट जंगल आहे. त्या जंगलामध्ये आम्ही राहत होतो. तिने जागेचं वर्णन केलं. त्यावेळेला म्हणली की आता मला माहिती नाही ती जागा तशीच असेल का, कारण खूप समय निघून गेलाय. पण मे बी असेलही नसेलही, पण हे वर्णन मला आठवते. तिने सांगितलेलं वर्णन विद्वानांनी पूर्णपणे आपल्या डोक्यामध्ये घेतलं आणि विद्वान या ठिकाणी आले आणि विद्वान या ठिकाणी तपश्चर्येला बसले. रमण विद्येमध्ये फासे टाकले जातात त्याप्रमाणे विद्वानांनी फासे टाकले. फासेने जी जी दिशा सांगितली, फासेने जे जे ज्ञान दिलं त्याप्रमाणे तो एका झाडाजवळ जाऊन पोहोचला. पण त्या झाडाजवळ आजूबाजूला बसून सुद्धा त्याला काही मार्ग मिळेना. ज्यावेळेला त्याला मार्ग मिळत नाही त्यावेळेला त्यांनी सुरुवात केली राम नामाच्या उच्चाराची. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. विद्वानांनी ज्यावेळेला जपायला सुरुवात केली, रामाचा जप करतोय म्हटल्यानंतर इथेच हनुमानही तपश्चर्येला बसलेले होते. जन्मेंजय राजाला सांगितलं की इथे तुझ्या पूर्वजांना हनुमान भेटलेला होता. त्यावेळेला जन्मेंजय राजाने हेही विचारलेलं की त्यांना हनुमान कसा भेटला. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की या कथेमध्ये असा एक भाग येतो की ज्यावेळेला रामाचं नाव घ्यायला झालं त्यावेळेला हनुमानांनी रामाला सामाकरता युद्ध केलं, सगळं केलं आणि राम राजा झाला. त्यावेळेला हनुमानांनी सांगितलं की बस आता शस्त्र उचलणार नाही, युद्ध केलं ते फक्त तुमच्याकरता, यापुढे आयुष्यामध्ये युद्ध करणार नाही. आता गदा खाली ठेवली आणि फक्त दास म्हणून आयुष्य आहे. तुम्ही हनुमानाचा फोटो बघा, त्यांनी गदा अशी उलटी धरलेली आणि एरवीच्या फोटोमध्ये गदा अशी. गदा खांद्यावर आहे म्हणजे मी जबाबदारीमध्ये आणि मी गदा उलटी धरली म्हणजे आता मी पूर्णपणे गदा उचलणार नाही, मी आता शस्त्र उचलणार नाही. मग काम काय राहिलं? मग काम काहीच नाही राहिलं ना. मग एवढ्या शक्तीचं करायचं काय, काय करायचं काय. तो म्हणला रामाला की बस मी तुमच्या नामामध्ये आहे, पण आता मला यात रस नाही राहिला, मी काय करू. राम म्हणला तसा रस तर मला पण नाही आहे, मला पण बिनकामाचा अयोध्येचा राजा केलाय. पण खरंच जीवनाचा उद्देश आहे की साधना करायला पाहिजे. हनुमानातून नर्मदेच्या किनाऱ्यावरती जा आणि नर्मदेच्या किनाऱ्यावरती महाराजपूर म्हणून घाट आहे. त्या ठिकाणी बंजारा आणि नर्मदेचा संगम होतो. तू त्या ठिकाणी तपश्चर्येला बस. खूप सुंदर जागा आहे. मी सुद्धा पुणे एकेकाळी त्या जागेवरती तप केलं. हनुमानाला आनंद झाला आणि हनुमान सुद्धा या ठिकाणी तपाला बसले. आज आपल्या बरोबर कोणीतरी रामाचं नाव घेत आहे तर राम धावत येईल त्याच्या अगोदर आपलं कर्तव्य आहे की आपण जाऊन बघायला पाहिजे की त्याला का नामाचा एवढा जप करतो. त्या ठिकाणी त्या कान्यकुब्ज विद्वानाच्या ठिकाणी स्वतः हनुमानजी आले आणि हनुमानजीने मोठ्या प्रेमाने त्याच्या अंगावर हात फिरवला, एका साधूचं रूप घेतलं आणि म्हणले की विद्वान ग्रस्त तू कोण आहेस, तू कुठून आला आहेस आणि कुठल्या कार्य करता आलायस आणि मला सांग तू राम नाम का घेतोस. त्याच्या वेळेला त्यांनी सगळी परिस्थिती सांगितली की मी अशा अशा कामाने बांधलो गेलेलो आहे आणि त्या मोराची हाडं मला शोधायची, मोराची हाडं मला शोधायची. तर ती मोराची हाडं मला कुठे मिळतील त्याचा मी शोध घेतला. हनुमान म्हणले की ठीक आहे, चांगलं कार्य आहे, तू पण शोधायला आहे, मी पण शोधण्याच्याच कामामध्ये मला पण आवड आहे. आपण दोन्ही घेऊन आता इन्व्हेस्टिगेशन करूया आणि मिळेल मी तुला नक्की मदत करेन. मी इथला खूप जुना साधू आहे त्यामुळे मला सगळं माहिती आहे. तर मी आता माझ्या ज्ञान चक्षुनी बघतो की ते कुठे आहे. तेवढ्यामध्ये चित्रसेन नावाचा गंधर्व, एकूण 3 चित्रसेन नर्मदा परिक्रमेमध्ये. त्याच्यामधला पहिला चित्रसेन जो तुम्हाला मी ओंकारेश्वरला सांगितला जो शापित गंधर्व होता आणि तो त्याचं एक क्षेत्र आहे तिथे आपला आश्रम आहे. दुसरा चित्रसेन येतो जो काशी नरेश होता, तो काशी नरेश होता, काशीचा राजा होता. आणि हा चित्र नरेश जो काशीचा राजा होता तो चित्र नरेश या ठिकाणी आला आणि तो चित्रसेन या ठिकाणी बघत असताना त्याला सुद्धा हा परिसर खूप आवडला. पण तो चित्रसेन पण त्या ठिकाणी तपश्चर्या करायला, काही ध्यान करण्याकरता निवांत बसला. तेवढ्यात एक साधू आणि एक विद्वान दोघंही तेजवान आणि दोघंही काहीतरी शोधतायत, त्यांना काहीतरी मदत करायला पाहिजे या भावनाने त्यांना विचारलं की हे सज्जन तुम्ही कोण आहात आणि तुम्ही इथे काय शोधत आहात.
त्याच्यावेळेला त्यांनी सांगितलं की असा असा सगळा प्रसंग आहे, हा कान्यकुब्जाचा विद्वान आहे आणि मी इथला लोकल साधू आहे, तर मला असं याला मदत करायला आवडते म्हणून आम्ही ती हाडं शोधतोय. त्यावेळेला तो म्हणला की रमल विद्या तेव्हा सफल होते जेव्हा प्रश्न विचारणारा समोर असेल. तर मी तुम्हाला प्रश्न विचारतो आणि तुम्ही फासे टाका, तुम्ही आणखीन चांगलं उत्तर देऊ शकाल. म्हणून सत्संग असा असतो की जिथपर्यंत प्रश्न येत नाही तिथपर्यंत ते बाहेर पडत नाही जे तुम्हाला द्यायचं, दुसरंच काहीतरी बाहेर पडत राहील, ऐकायला गोड वाटेल, शांती होणार नाही. त्यामुळे प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे. राजाने त्यावेळेला विद्वानाला प्रश्न विचारला आणि त्यावेळेला विद्वानाला त्याचं उत्तर सांगताना ती जागा कळली की या जागेवरती हाडं आहेत. तिघांनाही आनंद झाला. हनुमानजी सुद्धा त्या ठिकाणी गेले आणि तिघांनी त्या ठिकाणी ते मोराची हाडं घेतली आणि ती मोराची हाडं घेऊन विधिवत या ठिकाणी नर्मदेमध्ये ती विसर्जन केली. जशी पण ती हाडं नर्मदेमध्ये पोहोचली त्या क्षणात तिकडे राजकन्याला दृष्टांत झाला. तो मोर आहे त्याला पूर्णपणे गती भेटली, तो पुढे आता राज्य स्वरूपामध्ये जन्माला आला. ज्या कन्याच्या बाबतीमध्ये एवढं घडलं म्हणून चित्रसेनला पण आनंद झाला. चित्रसेनने विचारलं की मला त्या राजकन्याचं दर्शन घ्यायला पाहिजे जिला एवढं सगळं आत्मज्ञान प्राप्त झालंय. तो त्या ठिकाणी त्या कान्यकुब्ज विद्वानाबरोबर निघून गेला. त्या राजकन्याने त्यालाच वरला आणि त्याच्याबरोबर विवाह केला. राजकन्याचा त्या ठिकाणी विवाह झाला आणि चित्रसेन राजाचा सुद्धा तिच्या म्हणजे तिथे विवाह संपन्न झाला. म्हणजे चित्रसेनला या ठिकाणी आल्याच्या नंतर त्याचा विवाह पार पडला आणि त्या मोराला या ठिकाणी पूर्णपणे सद्गती भेटली. नर्मदा परिक्रमेमध्ये म्हणतात की तुमच्या घरामध्ये जर एखादं डेथ झालं तर त्यांच्या नावाने तुम्ही इथे डुबी जरी मारली ना तरी त्याचा पुढे 10वा 13वा वर्ष श्राद्ध करा अथवा करू नका, त्याला गती मिळते, तो अडकून राहतो. लोक म्हणतात आपल्या यात्रेमध्ये टोटल 5 लोक कॅन्सल झाली का तर त्यांच्यामध्ये डेथ झालं. एकीच्या वडिलांचं डेथ झालं आणि दुसऱ्याच्या वडिलांचं डेथ झालं. त्याच्यामुळे 3 आणि 2 काळे शिरसाट नाशिकवरून शिरसाट काळे आणि शिरसाट दोघांचा डेथ झाला. काळ्यांचा डेथ झाला त्यावेळेला फायनली कॉल मी करत नाही कारण मार्केटिंग आपला उद्देश नाही. श्वेता मॅडम आहेत समर्थ आणि मुळात हे इतके आता खूप चांगली जबाबदारी स्वीकारतात की माझ्यापर्यंत यायची गरज नाही. हा माझा अटॅक म्हणून मी मीटिंग घेतो कॉन्फरन्सवर, नाही तर खरोखरी मला मीटिंग पण घ्यायची गरज नाही. इतकं सुंदर काम हे सगळे मॅनेज करतात. मग याने असा निरोप दिल्यानंतर जेवढं मला माहिती तर माझं आद्य कर्तव्य आहे की त्यांना ती माहिती देणं. म्हणून मी यांना म्हटलं की मला फोन लावून द्या, मी त्यांच्याशी बोलतो. आणि मग काळ्यांशी मी संपर्क साधला आणि शिरसाटांशी पण संबंध साधला आणि त्यांना हे सांगितलं की उलट त्यांच्या अस्थी तुम्ही बरोबर घेऊन या, आपण सगळ्यांच्या अस्थीचं विसर्जन करू. मी त्यांना गती द्यायला बसलेलो होतो. म्हणजे लोक म्हणले नाही समाजामध्ये ते चांगलं दिसणार नाही, समाजामध्ये लोक आम्हाला नावं ठेवतील की तुमची आई गेली आणि 15 दिवसामध्ये लगेच तुम्ही कसे काय तीर्थयात्रेत चालू. हे समाजामध्ये अडकले. मी त्यांच्या पूर्वजांना गती द्यायला निघालेलो. गतात्म्याला शांती मिळण्याचं कर्म मी त्यांना करायला सांगत होतो, ते समाजामध्ये अडकले. आत्म्याचं मला माहिती नाही, मला जेवढं ज्ञान आहे तेवढं सांगण्याचा मी प्रयत्न करेन. ऐकणं न ऐकणं समोरच्या उद्देश. त्यावरती तेवढं सांगताना सुद्धा हे बोलणं बरोबर आहे का चुकीचं ते मला माहिती नाही, परंतु एवढं आहे की संवाद तुमच्याशी नाही, माझा स्वतःशी मी साधतोय. काळे साहेबांनी सांगितल्यावर ते म्हणले की तुमची हे खूप चांगली आहे, फक्त आमचे पैसे परत देता आले तर बघा. म्हटलं साहेब मी हे पैसा करता खरंच करत नाही आणि हे सगळं नियोजन करत असताना याच्यामध्ये पैसा मेजर पार्ट आहे. तुम्ही पैसे नाही भरले ते नियोजन कोण करणार, कशाच्या जीवावर करणार, आणि तुमच्याकरता केलेलं आहे. उलट जरा की हा प्रसंग घडला नसता आणि तुम्हाला परिक्रमेमध्ये एखादी सोय चुकीची भेटली असती किंवा भेटली नसती, तुम्ही किती आकार तांडव केला असता. आणि मेसेज मध्ये क्लिअर टाकलेलं आहे की तुम्ही 11,000 रुपये भरा आणि तुम्ही आले नाही तर तुमच्या 11,000 रुपयामधला सिंगल मनी सुद्धा रिफंड होणार नाही. माधव गुरुजी आहे, महागडा गुरु आहे, त्यावेळेला सुद्धा काय साहेबांना सांगितलं की हे लिहिण्यापुरतं आहे, या गोष्टी मला त्या पैशामध्ये काही इंटरेस्ट नाही, तुमच्या यात्रेमध्ये इंटरेस्ट आहे, तुम्ही यात्रा करा. ऐदरवर 11,000 रुपये जे आहेत तर 11,000 रुपये तुम्ही भरलेले आहेत, पुढे कुठल्याही टूर मध्ये या. तिचं 15,000 कॉन्ट्रीब्युशन असेल तर 4,000 भरा, 11,000 तुमचे मायनस होते. सांगा अजून नियोजन मी काय करायला पाहिजे. एवढं सांगून झाल्यानंतर सुद्धा त्या माणसाने इमिजिएट स्वतःचा स्कॅनर पाठवला आणि सांगितलं या नंबरवर पैसे पाठवा. आपण अध्यात्म करतो, लोक संसार करतात, त्यावेळेला सुद्धा डोक्यावरती बर्फ ठेवावा लागतो. यांना म्हटलं बघा हे मला म्हणतात की तुम्ही बघा, मला फार होत असतो सत्संग करायला आणि समाज घडवायला, समाज असंच असतो. मग अविनाशने पुढची जबाबदारी पार पाडली आणि ते डिलीट केलं. जसं या ठिकाणी मिळून त्या याचा उद्धार झाला. त्या ठिकाणी मध्ये थांबवलं. एक बहादरपूरकर यांच्या ग्रुपमध्ये अनघा नागराज म्हणून येणार होते, त्यांचं तब्येत बरी नव्हती, म्हणजे खूप त्यांनी प्रयत्न केलं, त्यांचं इच्छा अपार होतं यायचं, त्यांच्या घरचेही खूप सपोर्टिव्ह होते की तू जा, पण ते येऊ शकले नाही. पण त्यांनी हे स्ट्रेट सांगितलं की जे माझे भरलेले पैसे आहेत ते नर्मदा परिक्रमामध्ये वापरायचे.
लोकांना अन्नदानासाठी. महाप्रसादाची सोय आहे. अन्नदान. हेही संसारातले लोक, हेही संसारातले लोक. तर त्याप्रमाणे म्हणजे की इथे उद्धार होतो आणि या ठिकाणी हाडं अक्षरशः म्हणजे ज्या अस्थी असतात त्या अस्थी विसर्जन करायच्या असतात, इथे लोक घेऊन येतात. अस्थी आणण्यापेक्षा आपण साक्षात इथे आलोय, आपण 10 रुपये मारून घेऊया. आपल्या पूर्वजांनी आपल्या सोडल्या नाही घेतल्या तरी जिवंतपणे मारलेल्या 10 रुपये नक्की कल्याण करतील, पुढच्या जन्माचं पण करतील आणि या जन्माचं पण कल्याण करतील. या संपूर्ण अवस्थेमध्ये ज्यावेळेला कान्यकुब्ज ब्राह्मणाला विद्वानाला आनंद झाला तसा राजालाही आनंद झाला आणि हनुमानाला आनंद झाला की मी इथे सुद्धा कुणाच्या तरी कामाला आलो. आणि मग तिघांनी मिळून ते म्हणले की आता आपण आपल्या कार्यामध्ये यशस्वी झालोय, आपण त्याच्या ती हाडं या ठिकाणी विसर्जित केली आणि खरोखरी आता मोराला गती मिळाली. का तर रमण शास्त्र पण हे सांगतं की हो त्याला गती मिळाली. तर हा ज्या कार्याकरता आपण भाग घेतलेला ते कार्य सफल झालं. तुम्ही 2 जण मला मिळाले. त्यावेळेला विद्वान म्हणतो की आपण तिघांनी मिळून आता इथे राम नामाचं भजन करूया. त्या राम नामाच्या भजनामुळे आपल्याला हे प्राप्त झालं, बाकी सगळं झूट आहे. हनुमानजींना राम नाम घेतल्यानंतर ते पूर्णपणे स्वतःचं स्वरूप विसरले आणि हनुमान अवस्थेमध्ये प्रगट झाले. त्या ठिकाणी चित्रसेन गंधर्वाला दर्शन झालं आणि त्या ठिकाणी चित्रसेन नरेशाला दर्शन झालं आणि त्या ठिकाणी त्या कान्यकुब्ज ब्राह्मणाला दर्शन झालं. दोघांनी हनुमानाचं दर्शन घेतलं आणि हनुमानाला त्या ठिकाणी खरोखरी अंतांनी अगदी पूर्णपणे अंतर्यामामध्ये रामाची आठवण आली आणि त्यावेळेला राम समोरून चालत आले या नर्मदा मैयावरनं. त्या तिघांना या ठिकाणी रामाचं दर्शन झालं. जेव्हा राम प्रगट झाले त्यावेळेला तिथे सरस्वती पण प्रगट झाली. तेव्हा 2च नद्यांचा संगम होता, पुढे त्रिवेणी संगम झाला. इथे राम दिसले आणि इथे राम दिसले म्हणून राम दिसल्यानंतर पूर्णपणे तिघांना दर्शन झालं. त्यावेळेला सरस्वती प्रगट झाली. या तिघांना घेऊन रामजी म्हणले की आपण इथे स्नान करूया. त्या तिघांना घेऊन रामाने स्वतः आंघोळी घातल्या आणि आंघोळ घातल्यानंतर राम म्हणले की मला माझ्या इष्टाची आठवण झाली. तुम्हाला तुमच्या इष्टाची आठवण झाली तर मला माझ्या इष्टाची आठवण झाली. माझ्या कितीतरी सत्संगामध्ये बोलतो की मला माझ्या गुरूंची खूप आठवण येते. 2021 मध्ये माझी प्रचंड हानी झाली. माझ्या वडिलांनीही देह ठेवला, म्हणजे माझे वडील सुद्धा वारले आणि माझे गुरु सुद्धा वारले. 2021 मध्ये दोघेही जण गेले. तर ती हानी खूप आहे, त्यांची वारंवार आठवण काढतो. दुसऱ्या दिवशी तर इतका इमोशनल झालो होतो, मी खूप इमोशनल झालो होतो. मला माझ्या गुरूंची खूप आठवण येत होती, माझ्या वडिलांची खूप आठवण येत होती. आणि अध्यात्म आणि त्यातलं प्रेम असंच असतं. जसं यांना त्यांच्या इष्टाची आठवण झाली हनुमानाला, त्यांनी रामाचं भजन केल्यावर राम स्वतः आले. रामाला त्यांच्या इष्टाची आठवण झाली. मग राम म्हणला की मी एक आत्मलिंग बनवलेलं होतं. जे आत्मलिंग मी बनवलेलं होतं कुठे? रामेश्वरमला ज्यावेळेला आक्रमण करायचं होतं त्यावेळेला मी एक आत्मलिंग बनवलेलं आणि इथे तुमचा भाव बघून मलाही असं वाटतं की मलाही माझ्या इष्टाची आठवण झाली. मला सुद्धा भोल्यांचं इथे एक आत्मलिंग घडवावं असं वाटतं. तिघही जण नदीमधनं बाहेर निघाले. त्याच्या वेळेला राम म्हणला सुंदर नर्मदा आहे, या ठिकाणी सुंदर बंजारा नदी आहे आणि आता सरस्वती पण या ठिकाणी आहे. हा त्रिवेणी संगम आहे, तर ते जल आता पवित्र आहे आणि असं पवित्र जल मधनं आपण पूर्णपणे ही माती घेऊया. बंजारा इकडे येताना पूर्णपणे वाळू घेऊन येते आणि नर्मदा येताना पूर्णपणे दगड घेऊन येते आणि मग या दोन्हीचा संगम होतो. मग त्या संगमामध्ये सरस्वती आहे, तिकडनं ती माती तिघांनी आणली. तिघांनी या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली. मृण्मयी शिवलिंग म्हणजे मातीचं शिवलिंग बनवलं. त्या शिवलिंगावरती प्राण प्रतिष्ठा केली. षोडोपचार त्याची पूजा केली. षोडोपचार पूजा करून त्यावेळेला विद्वान होते, त्यांनी त्या ठिकाणी रुद्राभिषेक केला. रुद्राभिषेक करून त्याला नैवेद्य दाखवला आणि नैवेद्य दाखवून सगळी पूजा संपन्न केली. साक्षात शिव त्या ठिकाणी अवतरले. शिवांनाही दर्शन झालं. शिवांनी सगळ्यांना आशीर्वाद दिले. शिवांना रामाची आठवण आली, कारण शिवांच्या एकदम इष्ट कोण आहेत तर त्यांचे इष्ट राम आहेत. शिव सदैव कुणाचा जप करतात तर रामाचा जप करतात. रामाने हाक मारल्यानंतर शिव आले आणि या सगळ्यांना म्हणजे रामाचं आणि शिवाचं दर्शन झालं. त्या पिंडीचं पूजन करून झाल्यानंतर ती पिंड उचलली आणि या जलामध्ये त्यांनी विसर्जित केली. इथला मोठा म्हणजे की विधी येतो नर्मदा परिक्रमेमधला की अख्ख्या नर्मदेमध्ये गोटे मिळतात, इथे मात्र नर्मदेमध्ये माती मिळते. तर इथे स्नानाचं महत्व आहे, पण स्नानाबरोबर महत्व आहे की आतमध्ये उतरणं, त्याच्यानंतर आपण आणणं, मनोभावे त्याचं शिवलिंग बनवणं. मध्ये कुठल्याही आकाराचं हो ते शिवलिंग बनवणं. ते शिवलिंग बनवून अगदी आपल्याला रुद्र येत नसेल तर ओम नमः शिवाय मंत्र कुणालाही येतो. ओम नमः शिवाय मंत्र म्हणायचा, शिवाची स्तुती करायची. कैलास राणा याप्रमाणे आपल्याप्रमाणे करून आपण आरती करायची, निरांजन उद्बत्ती दाखवायची आणि त्याच्यानंतर देवाला प्रार्थना करायची की तू सदैव आमच्या आयुष्यामध्ये राहा आणि आमच्याकडनं चांगलं कर्मणी कर्म करून घे. कर्मणी कर्म आमच्याकडनं करून घे. आम्ही कर्मा करता जन्माला नाही आलेलो. सामान्य लोक कर्मा करता जन्माला आले असतील. आम्ही नर्मदा परिक्रमा करतोय आयुष्यामध्ये. याच्या पुढे मी कायम सगळ्यांना सांगतो, काही काम करू नका, कर्म करू नका.
तुम्ही हेही विचारलं नाही की कर्म केलं नाही तर आमचं कसं चालेल गुरुजी. माझा हा गोष्टीला विरोध नाही की तुम्ही नोकरी कामधंदा करू नका, हे कर्म आहे. तुम्ही कर्मणी कर्म करा. कर्मणी कर्म एक दिवस इतकं सबळ होईल, या कर्मातून तुमची पूर्णपणे सुटका करून टाकेल, तुमचं प्रारब्ध मोकळं होईल आणि अख्खा संसार सगळा तुमच्या घरामध्ये असेल. कुठली गोष्ट तुम्हाला बाहेर आणण्याची गरज लागणार नाही. मी कर्म करायला सांगत नाही, मी कर्मणी कर्म करायला सांगतो. तुम्हाला बाकी जगामध्ये कर्माचे धडे मिळतील. मी तुम्हाला कर्मणी कर्म शिकवतोय, मी तुम्हाला आगम शिकवतोय, मी तुम्हाला निगम शिकवतोय. जन्मेंजय राजाला खूप आनंद झाला. जन्मेंजय राजाने वैशंपायनांचे पाय धरले आणि म्हणले किती सुंदर तुम्ही मला सांगितलं, किती माझं नशिबाचं भाग्य उघडलं. आणि ते भाग्य उघडल्यानंतर मला नर्मदा मैया भेटली आणि नर्मदा मैया भेटल्यानंतर इतकं सुंदर सुंदर माझ्या आयुष्यामध्ये घडणार आहे. बघा, स्त्री असेल पुरुष असेल, तुमच्या घरामध्ये पुरुषांनी गणपतीची आतापर्यंत प्राणप्रतिष्ठा केली. तुमच्या आयुष्यामध्ये एकदा पण हा क्षण आला नाही की तुम्ही प्राणप्रतिष्ठा कराल. तुम्ही प्रत्येकाने गणपती बसवले, पण तुमच्या आयुष्यामध्ये कायम तुम्ही रेडीमेड गणपतीच आणले. पेंटचे गणपती प्रसिद्ध आहे, आमचं गणपती पेंटचा आहे. आणि लालबागचा राजा नवसाला पावतो. घरचा गणपती म्हणला, काय देशपांडे तुझा माझ्यावर भरोसा नाही काय? पण असं कधीच वाटलं नाही की माझ्या हाताने माती आणावी आणि माझ्या हाताने गणपती बनावा. माझ्या भावाचा गणपती असेल, माझ्या पूर्णपणे विचारांचा गणपती असेल, तर ते आपल्या आयुष्यामध्ये संधी नर्मदा मैया निर्माण करून घेते. इथे आपण सगळ्यांनी माती आणायची. आपल्या बरोबर आपल्या सगळ्यांबरोबर यात्रा करणारे परम कृपाळू परम दयाळू जीवन के आधारा हो, नमस्कार भगवान तुम्ही भक्तों का बारंबार हो. तर बाबा आपल्याकरता शिवलिंग बनवतील, कारण बाबाला तेवढंच एक काम आहे. तुम्ही फोटो काढून घ्या, 1000 रुपये भेटतील, ते तेवढंच कामाला येतील तुमच्या. तर त्याप्रमाणे ते शिवलिंग बनवतील आणि खूप छान शिवलिंग तो बनवतो. आपण सगळ्यांनी नर्मदा मध्ये उतरूया. बजरंग नदीला पण एकदा प्रणाम करा. मला बजरंगी मैया की सॉरी बंजारा मैया की जय. या ठिकाणी नर्मदा मैया की जय, सरस्वती मैया की जय. बघा तिकडे गंगा यमुना सरस्वती आहे, तिथे 3 करोड लोक आहेत डुब्या मारायला. आणि मैयाची किती दया आहे. इथे फक्त तुम्ही आणि आपण. अनुभव प्रत्येक क्षणाला आणि क्षणाला आहे. तुम्ही जागृत नाहीये म्हणून तुम्हाला ते कळत नाही. काल बघा तुम्ही अमरकंटकला गेले, तुमच्या समोर सगळा हॉल खाली झाला, फक्त तुम्ही बसलेले होते आणि पुजारी पण एकदम मस्त निवांत मध्ये. सगळ्यांची फक्त तो आरती उरकत होता, तुमच्याकरता त्यांनी भजन पण म्हटलं. याहून मोठा अनुभव काय द्यायचा. गेलं गेलं आम्ही सगळं आमच्या जागा ठरलेल्या आहेत, आम्हाला आमच्या जागा माहिती आहे. आम्ही आमच्या जागेवरती जाऊन बसलो. धुनाजीवरनं माणूस विचारायला आला, बोले प्रभु जी क्या सेवा करो. प्रभु जी पहले तो चाय पिलाओ, इतने थक गए और इतनी नींद आ रही है कि तो जगह पे सो जाएंगे. भाई चाय बनाओ. बोले बिल्कुल घर से बना के लाते हैं. त्यांनी घरनं चहा बनवून मागवली, चहा पाजली आम्हाला. चहा पाजून झाल्याच्या नंतर सगळं आदन प्रदान झालं. तुमची आरती चालू झाली. आरती चालू झाल्यानंतर पण त्याने आरती सगळी केली. तुमच्यामधली भावुकता बघितली. त्याला मैयाने सांगितलं की यांच्याकरता एक भजन म्हण. व्यवहारिक आणि लौकिक दुनियेत तो आहे म्हणून त्याने विचारलं की तुमच्याकडे वेळ आहे का, कारण पुढे तुम्हाला जायचं असेल तर उगाच तुम्ही वेळ का म्हणून. आम्ही सांगितलं वेळच वेळ आहे, आम्ही बिन कामाचेच आहे. हे सगळे आमच्या नादी लागले म्हणजे काम धंदा काय नाही, तो बिंदास घेत आहे तेवढा वेळ. त्यांनी तुमच्याकरता भजन म्हणलं. ते सगळं झाल्यानंतर त्याच्या पाया पडलं, म्हणजे प्रभू जी अच्छी सेवा वगैरे बिलकुल सेवा वगैरे बिलकुल मन प्रसन्न हो गए. नर्मदा मैयानी तिच्या अंगावरची जी चुंदरी होती ती अंगावरती टाकली. माझ्या एकट्याच्या नाही टाकली, तुमच्या सगळ्यांच्या टाकली, कारण मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने परिक्रमा करतो. तो माझा सन्मान नाही, तुमच्या सगळ्यांचा सन्मान. घेऊन अनुभव काय पाहिजे. लोकांना अश्वत्थामा भेटला, काय झालं, हागणं मुक्त पण बंद झालं नाही. आपल्या आयुष्यामध्ये मैया भेटली आपल्याला, तिने तिच्या अंगावरचं वस्त्र आपल्या अंगावर टाकावं, याहून मोठा सन्मान काय. मला वाटत नाही की याहून कुठला वेगळा सन्मान असेल. आणि तुमच्याकरता अख्खं दालन खाली करून फक्त तुमची आरती आणि फक्त तुमच्याकरता भजन. अजून मैयाने तुमचा काय स्वीकार करायचा, अजून तुमच्यावर किती प्रेम करायचं. अशा असंख्य अनुभव परिक्रमेमध्ये असतात. आपण डोळसपणे बघत नाही म्हणून आपल्याला वाटतं. ही आयुष्यामध्ये संधी आहे की इथे उतरायचंय आणि इकडे स्वतःच्या हाताने माती आणायचे. ते शिवलिंग बनवताना प्रत्येकाने हातभार लावा. खरं तर नियमामध्ये असं आहे की रामजी आले आणि ते बसले आणि ते सगळे तसेच ओले त्यांनी बसले आणि ओले त्यांनी पूजा केली आणि परत केलं. पण आपल्याला अजून 2 दिवस परिक्रमा पूर्ण करायचे. इथे थंडी खूप आहे आणि हे पाणी त्यापेक्षा भयंकर गार आहे. परत या 3 नद्यांचा संगम आहे. नर्मदेची एक थंडी नाही, सरस्वतीची पण थंडी आहे आणि बंजाराची पण थंडी आहे. त्यामुळे तुम्हाला जसं झेपेल तसं. अपेक्षा तर हीच आहे की तुम्ही ओलायतानी बसा, परंतु फोर्स नाही, कारण मला तुमची काळजी पण घ्यायची. मी बाप आहे तुमचा, तर त्या अनुषंगाने तुम्हाला जसं झेपेल तसं. बिलकुल आग्रह नाही की तुम्ही ओलायतानी बसा. आणि पुण्यामध्ये 0% कमी नाही. तुम्ही ओलायतानी बसा, नाही तर तुम्ही लगेच कपडे चेंज करा. आपण व्हिडिओ शूटिंग पण करणार आहे, तर त्यानुसार म्हणजे तुमचे कपडे व्यवस्थित असतील. कारण तुम्ही पाण्यात उतरून ज्या अवस्थेमध्ये सगळे समान होता पण आपल्याला 1000 लोक बघणार आहेत.
म्हणजे आपण लाईव्ह ठेवणार नाही, पण हा व्हिडिओ नंतर व्हायरल होईल. तर त्या अनुषंगाने तुम्ही आवरा, फक्त मेकअप बिकअप करत बसू नका, तेवढा वेळ नाही. त्याच्यामुळे तुम्ही फटाफट कपडे तुमचे चेंज करा आणि या. त्याप्रमाणे आपण सगळे बसून यथासांग पूर्णपणे पंचोपचार पूजा करून पूर्णपणे त्याच्यावरती रुद्राभिषेक करू. रुद्राभिषेक करून झाल्यानंतर छान नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपली व्हॉलेंटियर टीम आणि जेवढे राहिले असतील ते सगळे जण ते शिवलिंग पाण्यामध्ये विसर्जित करतील. आयुष्यातला आहे की नाही सर्वात मोठा योग. विचार करा, नर्मदा परिक्रमेला निघताना असं वाटलेलं की असं आपल्या बरोबर काहीतरी होईल, अशी एखाद्या घाटावर संधी मिळेल की आपलं शिवलिंग आपण बनवावं. जो योग रामाच्या नशिबामध्ये आला, त्याला लंकेवरती स्वारी करायची होती म्हणून त्याच्या आयुष्यामध्ये आला. तो कान्यकुब्ज ब्राह्मणाच्या नशिबामध्ये आला. का आला तर त्याला रामजी भेटले, का आला तर त्याला हनुमान भेटले, आणि तो चित्रसेन राजाच्या नशिबामध्ये आला. बघा, हे तिन्ही लोक, एक राजा आहे जो राजा पूर्णपणे संपन्न आहे सगळ्या परिस्थितीनी. दुसरे हनुमानजी आहेत जे दासाच्या भूमिकेमध्ये आहेत, जे दास म्हणून संपन्न आहेत, आणि रामजी जे सत्याशी निगडित आहेत. या तिन्ही लोकांना जी संधी भेटली, ती संधी तुमच्या वाट्याला आली. ही संधी तुमच्या वाट्याला आली. खरोखरी आपण भाग्यवान आहोत, खरोखरी आपण पुण्यवान आहोत की आम्हालाही माहिती तरी मिळाली. आणि मग आम्ही जलामध्ये उतरून या ठिकाणी शिवलिंग बनवू, त्याची आरती करू आणि मग त्याचं विसर्जन करू. विसर्जन करून झाल्यानंतर नित्यनियमाप्रमाणे वेळ उशीर होत असेल तर आपण जेवून घेऊ आणि डायरेक्ट हॉटेलवर जाऊ. पुढे आपला प्रवास जास्तीत जास्त मला वाटतं 100 किलोमीटर असेल. त्यामुळे वेळेत पोहोचू हॉटेलला. सावजीचं हॉटेल आपलंच आहे. गेल्यावर आपल्याला आलिशान रेड कार्पेट मस्त मैयाची तिकडे हॉटेलला आरती करू, जेवण रेडी असेल जेवू आणि मग झोपू. याप्रमाणे आपला पुढचं शेड्यूल असेल. तर मग तुम्ही सगळेजण आता स्नान करता आणि माती आणण्याकरता रेडी आहे? हो. तर याप्रमाणे करा. प्रत्येकाने मस्त, ज्यांना बनवता येत असेल तर असा काही नियम नाही ज्याप्रमाणे बनवायला पाहिजे. तुम्हाला चांगली बनवता येत असेल तुम्ही बनवा. आमच्या बाबाला तेवढाच आराम भेटेल.